ऑफिसचे इथं पण बघू शकता, इथं पण गर्दी आहे ना. जेवलास का करू आमच्यावर थांबलास का? मग ये ताई पण त्या कुठं राहिल्या. आता इथे शगुन मध्ये आलेला होता मी आणि मस्त मस्त साड्या आहेत बघा, पेशवाई वगैरे साडी आलेली आहे. आणि मीठ संपलाय आपला, तो अगोदर मी काढून घेते याच्यामध्ये. हा पिंक सॉल्ट आहे. मी व्हाईट सॉल्ट पण असं वापरते, असं नाही का रोजच असा पिंक वापरते, कधी कधी आणतं. पण हा हेल्दी असते, आता हाच बरा वापरत जाईल. आपण आता मच्छीमध्ये पण मॅरिनेट करणार आहोत, त्याच्यात टाकूया ही. आणि हा आता आपला मागच्या वर्षाचा एवढाच मसाला शिल्लक राहिला आहे, तो बरं आता पहिले वापरून घेते, नंतर मग आता नवीन टाकते. हा मी जेव्हा पॅक नव्हती केली पिशवी तेव्हा काढलेला. आता कशा मी पिशव्या वगैरे पॅक करून ठेवलेल्या आहेत, म्हणून बरं ती नंतरच काढी. तर आता हे आपण सध्या यूज करूया. हा पण अजून म्हणजे कलर वगैरे चेंज नाही झाला बघा, त्याचा जे तसं आहे. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. तर सकाळची माझी सर्व आता कामं झालेली आहेत, दिवाबत्ती वगैरे करून झालेली आहे, नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आणि आज मी लवकरच म्हणजे अशी जेवणाची पण तयारी केली, कारण आता आम्ही चालू सिलेंडर भरायला उरणमध्ये. आणि आपले आता माहितीच आहे सिलेंडरचा किती प्रॉब्लेम चाललं आहे ते. तर आता कधीच म्हणजे 45 दिवसांनी 45 दिवस होऊन गेले तरी आम्हाला अजून काही सिलेंडर मिळाला नाही. तर आपली उरणची एजन्सी आहे ती सांगते आता आमच्याकडची एजन्सी बंद झाली. तर त्याही आम्हाला त्या दिवशी उलव्याला पाठवली, तर तिथे पण आपलं काय नाव नव्हतं. आणि नंतर त्यांनी सांगितलं पनवेलला जा, आज पुन्हा उरणला. तर बघतो आज कसं काय होतं ते, आणि आज सिलेंडर आज तरी मिळते का बघू. तर चला माझ्यासोबत, तुम्ही कंटिन्यू राहा. आता आम्ही निघलो सिलेंडर घेऊन. बघा सिलेंडर कसं मागं लावलं आणि चाललो रे भाऊ नाही आमच्या बघायला म्हणा ईद पाठवून देऊ. असा इथे पेट्रोल पंप आला, जरा पेट्रोल भरायला. आणि बघू आता, बघा आमचा स्ट्रगल कसं चाललाय तो. आमचा स्ट्रगल सिलेंडरची गर्दी बघू शकता, 200ची वरती आहे ती. बापरे, मी अजून शूट नाही केला, पुढे अजून भरपूर लाईन आहे, पूर्ण एवढी गर्दी आहे, पूर्ण लाईन आहे. गाडी त्या टोकाला आहे. लाईन बघू शकता, बापरे, अजून पुढे जायला लागेल. यो पहिल्यांदा मी स्ट्रगल केलेला आहे यो माझ्या लाईफमध्ये. बापरे, उन्हाने एवढे थांबवायला लागते लोकांना, मरणाचं ऊन लागते बाहेर. हे बघू शकता हो, गाडी इकडं आणि आम्ही तिकडं त्या भागात. एवढे लांब आहे, एवढे लांबशी आपल्याला ऑफिसचे इथं पण बघू शकता, इथं पण गर्दी आहे ना, बघू शकता. हे बघा एवढी लोक, आमचा बरेच लांब आहे ना नंबर. तुम्हाला काय वाटतं कितवा नंबर म्हणजे किती वाजतील आपल्याला? 2-3 तास जातील ना. हां, पहिल्यांदाच नाही हो लाईफ मध्ये असा झटका. कसा वाटतंय? भारी वाटते ना, मस्त थंड गारगार वाटते. बाबा बाहेर ऊन पण मरणाचं आहे. कशी काय लोक. आता इथं आम्ही झाडाची इथं खाली आहो म्हणून काही नाही वाटत, त्याच्या पुढं नंतर इथे सिलेंडरची बघू शकता तुम्ही, भरपूर लाईन चालू आहे आणि टाईम पण खूप लागणार होता. मग आम्ही उरणमध्ये आतमध्ये गेलो आणि लग्नांसाठी आता साड्या वगैरे हव्या होत्या, तो पण एक काम करून घेतला. तुम्हाला दाखवते मी पुढे कसं आहे ते, दुकानामध्ये कोणत्या गेलते ते.
आता इथे शगुनमध्ये आलेला होता मी आणि मस्त मस्त साड्या आहेत. हे बघा पेशवाई वगैरे साडी आलेली आहे आणि सिक्वेन्सवाला पण आहे वर्क, हे पण बघा. आणि मस्त अशा क्वालिटी पण भारी आहे साडीची, सॉफ्ट मटेरियल आहे. हो बघू शकता खूप सुंदर साड्या आहेत. आणि साडे पण घ्या आणि प्रतीक्षा ताईचा हा पेज आहे युट्यूबला, त्याला पण नक्की फॉलो करा सगळ्यांनी. त्यांचे पण ब्लॉग खूप खूप छान असतात. एकदा नक्की त्यांच्या पेजला सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांनी. आणि त्यांचे ब्लॉग पण सगळे मस्त असतात. थँक्यू. आता इथं बघू शकता तुम्ही अजून किती सिलेंडरची लाईन आहे. आम्ही जिथे उभे होतो ना तिथून अजून तेवढीच लाईन चालू झाली, म्हणजे संपतच नाही लाईन. आणि आता दुपारचे 2 वाजले. आम्ही 10:30ला इथे आलो, 2 वाजले हल्ली, पण अजून आमचा नंबर आला नाही. आमच्या पुढे अजून 60-70 म्हणजे सिलेंडर आहे. आता इथे थोडी बसायला जागा भेटली एका घराची इथं, तर आम्ही बसलेलो आहोत. म्हणजे एक्सपिरियन्स खूप म्हणजे डेंजर आहे. म्हणजे आम्ही कधी असा अनुभवलाच नव्हता. एकदम हीट पण भरपूर मारते. आता इथे आमचा नंबर आलेला आहे, तर इथे बघा अशी बुकिंग केली जाते. ते पैसे वगैरे भरायला आलोत आम्ही, थांबल्याने पूर्ण वाट लागली. आता चाललो, आम्हाला थार आलेली आमची नेवाला, पण आधी आमचं जाम हाल झालं उन्हान. आता जरा एसीन बरा वाटते ना. कसं वाटेल एसी मध्ये? लय भारी वाटते. झालेली आमची सगळ्यांची. कोणचे मग आता आम्ही आलो आणि इथे आता गौरवची घाई झाली, तर इथं जेवण आता एकत्रच बरा थोडासा आहे, तो आम्ही थोडा खातून सगळी, कारण आता दुपार पण झाली, 3:30 वाजला हल्ली, तर थोडा जेवणार आहो म्हणून बरं एकत्र जेवू. गौरव संची इथंच आलेलो होता. जेवलास का गौरव? आमच्यावर थांबलास का? मग ये ताई पण त्या कुठं राहिल्या? मग आमच्यावर पोऱ्या थांबलाय जेवाचा. माझा पोऱ्या पण जेवला नाही, बोलता आवडला नाही बोलता मला जेवण. जेवायला बघा शिप्री आहे, शिप्री वाक्या, दादा दीदी पण आलेले आहेत. चला थोडा घास खाऊया एक. चल ये बस. चला आता जेवतो. तर इथे मी आता ब्लाऊज शिवायला घेतलाय, बेडवरच घेतलेले आहे आता शिवण्यासाठी. संध्याकाळी म्हणजे ब्लाऊज शिवायला बसलेलो, तेवढ्यात आवाज आला, तर बघते तर नवरा आला होता, तर तेच बरं जरा शूट करू दे. आणि त्यांची रील्स वगैरे पण बनवणं चालू होता, म्हणून बरं शूट करते जरासा. बघू शकता इथे रील्स चालू आहे बघा त्यांची, आणि मस्त वाटला बघून सगळं. आणि आमच्या इथून इथे नवरे म्हणजे नवरा नवरे असे जात असतात तेव्हा दिसतात, म्हणजे बघायला भेटते सर्व असं काही. ते आपला सिनो खेळते. तर आता माझं ब्लाऊज बघा शिवून रेडी झालेला आहे, फक्त आता आय हुक करायचे राहिलेत. हा फ्रंट पार्ट आहे, बॅक पार्ट पण दाखवते थांबा. बॅक पार्ट आपण असं सिंपल ठेवलेला आहे. इथे फक्त थोडासा कोपरा दिला आहे. हा ब्लाऊज आता रेडी आहे.